राज्य सरकारकडून इनाम वर्ग 3 संदर्भात प्रस्तावित करण्यात येत असलेल्या कायद्याबाबत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या असून या प्रस्तावित कायद्याविरोधात अखिल गुरव समाज संघटना आणि सर्वधर्मीय पुजारी बांधवांनी एकत्र येत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हरकती सादर केल्या। अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला। यावेळी राज्य सरकारच्या प्रस्तावित कायद्यामुळे पुजारी, गुरव व इनाम जमिनींशी संबंधित समाज घटकांच्या हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष, नाशिक जिल्हाध्यक्ष यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, समाज बांधव आणि विविध जाती धर्मातील पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थितांनी शासनाने समाजाच्या भावना आणि मागण्यांचा गांभीर्याने विचार करून प्रस्तावित कायद्यात आवश्यक बदल करावेत, अन्यथा राज्यभर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात हरकती सादर करण्यासाठी झालेल्या या उपस्थितीमुळे गुरव समाजासह सर्वधर्मीय पुजारी बांधवांमध्ये मोठी एकजूट दिसून आली आहे। या आंदोलनात्मक उपक्रमामुळे प्रस्तावित इनाम वर्ग 3 कायद्याबाबत राज्यभरातील पुजारी व गुरव समाजामध्ये सुरू असलेल्या चर्चेला अधिक वेग मिळाला असून शासनाच्या पुढील भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आज या ठिकाणी आम्ही नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयावर सर्व गुरव बांधव आणि इतर समाजातील अनेक पुजारी ज्यांच्याकडे इनाम वर्ग जमीन तीन धारक आहेत, हे सर्वजण या ठिकाणी जमा झालेले आहोत। शासनाने एक इनाम जमीन वर्ग 3च्या संदर्भात एक प्रस्तावित कायदा आणलेला आहे आणि त्याच्या हरकती नोंदवण्यासाठी 5 तारीख ही मुदत दिलेली आहे। आज तारीख आहे 3। या 3 तारखेला आम्ही सर्वजण धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर असे सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही हरकती नोंदवत आहोत। त्याचं कारण असं आहे की या कायद्यामध्ये जो प्रस्तावित कायद्याचा मसुदा आम्ही आणि आमच्या वकिलांनी वाचला आणि त्याचा ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की जे इनाम वर्ग जमीनधारक आहेत, ज्यांच्याकडे सनदा आहेत, अशा लोकांवर अन्याय करणारा हा कायदा आहे। त्यात काही कलम असे अडचणीचे आहेत आणि त्याच्यामुळे या जमिनी ज्यांच्याकडे सनदा आहेत किंवा जे वंश परंपरेनं जे पुजारी आहेत त्यांच्याकडे न राहता त्या इतर समाजाकडे जातील आणि धनदांडगे लोक त्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या जमिनी बळकावतील अशी एक मोठी भीती आमच्या समाजाला आहे आणि त्या संदर्भात आम्ही हरकती नोंदवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आज उपस्थित आहोत। इनाम वर्ग जर विषय घेतला तर महाराष्ट्रामध्ये 1 ते 6 अशी इनाम वर्ग होते। महार वतन होतं, कुलकर्णी वतन होतं, पाटील वतन होतं। ते सगळे वतन खालसा झाले। फक्त गुरव इनाम वर्ग 3चं जे गुरव समाजाशी निगडीत जे वतन होतं ते शासनाने तसंच ठेवलं, परंतु नवीन कायदा आला म्हणून आम्ही त्याचा अभ्यास केला असता तो अतिशय त्रासदायक व गुरव समाजाच्याच नाही तर हिंदू धर्मदेवत्यावर व मंदिरावर उपजीविकेचा तर राहिला विषय, पण हिंदू धर्म मंदिरं टिकणार कशी असा या कायद्यामध्ये इतके जाचक अटी हा कायदा तसा प्रस्तावित केलेला आहे। तरी आमची सगळ्यांच्या वतीने आम्ही आज हरकती तर नोंदवत आहोत, परंतु सरकारला विनंती अशी आहे की जर हे शासन कायदा करत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू, परंतु त्याच्यामध्ये गुरव समाज व पुजारी वर्ग तसेच इतर जे सेवेदारी आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय न होता हा सुधारित कायदा सगळ्या हिंदू देवतेला, मंदिराला प्रशस्ती पुढच्या ह्याच्याकडनं जाण्यासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी ह्याचा चांगल्यात चांगला वापरावा असा कायदा महाराष्ट्र शासनाने आणावा ही नम्र विनंती करतो व थांबतो। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग। प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब। तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे
आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.